इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ही नको, केवळ मातृभाषा शिकवावी. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष, सध्याच्या विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकरांनी हे रोखठोक मत व्यक्त केलं. इयत्ता चौथीपर्यंत केवळ मातृभाषा शिकवावी असं त्यांचं मत आहे. पहिलीपासून 3 भाषा लादण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं स्पष्ट मत भवाळकर यांनी मांडलेलं आहे. इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा. कारण मूल 6 वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं, अतिशय लहान असतं. त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात. 4 तास बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं. इतर सगळे विषय आणि शाळा ही गोष्ट त्या मुलाला नवीन असते. अशा वेळेला अन्य भाषा लादणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे. सध्या इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते, तेही त्या मुलाला अन्यायकारक आहे. कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली की त्याला धड मातृभाषाही येत नाही आणि धड दुसरी भाषाही येत नाही. तर विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्रिभाषा आणि हिंदीची सक्ती यावरून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. सरकारनं शासन निर्णयात दुरुस्ती करण्याचं टाळून केवळ वेळकाढूपणा केलाय. त्यातून हिंदी अथवा तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा शासनाचा हेका सरकारनं सोडलेला नाही, हे स्पष्ट आहे असं या पत्रात लिहिलेलं आहे. पहिलीपासूनचं त्रिभाषाचं सूत्र आणि हिंदी सक्तीचा दावा या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे. नेमकं पत्राचं काय स्वरूप आहे, काय मागणी केली आहे तुम्ही? मी गेले 3 महिने झाले या विषयावरती सरकारला रोज पत्र लिहितो आहे. प्रत्येक वेळेला सरकार जे धरसोड करते आहे, एका ओळीची दुरुस्ती मागतोय आम्ही 2.5 महिने झाले. केवळ हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. सरकार अद्यापही ते करायला तयार नाही. आज जे तुम्ही पत्र लिहिलं त्या पत्रात काय मजकूर आहे आणि काय मागणी आहे? आज पत्र आम्ही काल मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या महाराष्ट्राच्या हिंदी सक्तीला आणि तिसरी भाषा सक्तीला जो एकमुखी विरोध आहे, सत्तेतले 2 राजकीय पक्ष सोडले तर बाकीचे राजकीय पक्षसुद्धा आम्ही जी भूमिका मांडलेली आहे तिच्या बाजूने उभे झालेले आहेत. सगळे शिक्षणतज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षक संघटना, पालक संघटना, हे सगळे जे संबंधित घटक आहे हे 2.5 महिने एकमुखाने एका वाक्याची दुरुस्ती मागतायत आणि सरकार या बोटाची थुंकी त्या बोटावर करताय. कालच्याही निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं नाही. तुम्हाला कोणाशी चर्चा करायची आता? कोण संबंधित घटक उरलेले आहेत महाराष्ट्रात गेले 2.5 महिने? हे सगळे घटक वारंवार तुम्हाला पत्र लिहितायत, सांगतायत, अर्ज करताय, विनंती करताय, तुमच्या पाया पडताय. अजून काय कराल? आणि तरी तुम्ही म्हणता आम्ही संबंधित घटकांशी म्हणजे कोणाशी? सरकारने या संदर्भात